3 जून 2014 सकाळचे 8 वाजले होते। महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांनी टीव्ही समोर बसून एकच प्रार्थना केली होती। डोळे मिटलेले होते, हात जोडलेले होते, प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, देवा काहीही होऊ दे पण त्यांना वाचव। पण देवाने त्या दिवशी महाराष्ट्राची प्रार्थना ऐकली नाही। डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून महाराष्ट्र हादरला, रडला आणि सुन्न झाला। गोपीनाथ मुंडे नाहीत। आज त्यांना जाऊन 12 वर्ष झालीत। 12 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ, पण बीडच्या मातीत आजही त्यांचं नाव घेतलं की लोकांचे डोळे ओले होतात। कारण काही माणसं शरीराने जातात पण आठवणींमध्ये कायम जगत राहतात। आज त्यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त आपण जाणून घेऊया गोपीनाथ मुंडे यांचा तो संपूर्ण प्रवास, एका सामान्य शेतकरी मुलापासून ते महाराष्ट्राच्या लोकनेत्यांपर्यंत थोडक्यात। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। 12 डिसेंबर 1949 बीड जिल्ह्यातलं नाथरा हे छोटंसं खेड। तिथे पांडुरंग मुंडे आणि लिंबाबाई या शेतकरी दाम्पत्याच्या घरी एक मुलगा जन्माला आला, गोपीनाथ। घरात काय होतं? जमीन होती पण पुरेशी नव्हतं, स्वप्न होती पण पैसा नव्हता, आबा होता पण तक्रार नव्हती। लहानपणापासूनच गोपीनाथांनी एक गोष्ट शिकली होती, रडत बसलो तर आयुष्य बदलत नाही, बदलायचं असेल तर रडावंच लागतं। आणि हीच जिद्द पुढे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आत्मा बनली। परळीच्या जडपी शाळेत प्राथमिक शिक्षण झालं, परळी हायस्कूल मधून माध्यमिक शिक्षण झालं। घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी शिक्षण सोडलं नाही, उलट पुणे गाठलं आणि ILS लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली। आणि पुण्यात आल्यानंतर गोपीनाथ मुंडेंचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर आलं। कॉलेजच्या त्या दिवसांनी त्यांना खूप काही दिलं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोड मिळाली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 मित्र मिळाले। एक होते प्रमोद महाजन आणि दुसरे होते विलासराव देशमुख। हे तिघे एकमेकांपासून किती वेगळे होते, एक भाजपचा एक काँग्रेसचा, पण मैत्री मात्र तिन्ही आयुष्यभर टिकली। कॉलेज नंतर आणीबाणी विरोधात लढताना गोपीनाथ मुंडेंनी तुरुंगवासही सोसला। त्या तुरुंगवासाने एक गोष्ट केली, त्यांच्यातल्या नेत्याला अजून धार दिली। 1978 साली गोपीनाथ मुंडेंनी बीड जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि राजकारणात पहिलं पाऊल टाकलं। 1980 साली रेणापूर मतदारसंघातून ते आमदार झाले। पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत पोहोचले, पण 1985 साली पराभव झाला। आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो, पराभवानंतर गोपीनाथ मुंडेंनी काय केलं? बरेच नेते असतात जे पराभवानंतर राजकारण सोडतात, काही पक्ष बदलतात, काही नुसतेच पुढच्या संधीची वाट पाहत बसतात। पण गोपीनाथ मुंडेंनी यापैकी काहीच केलं नाही। ते गावोगावी फिरत राहिले, लोकांमध्ये मिसळत राहिले, साखर कारखाना कामगारांसाठी रस्त्यावर उतरत राहिले। निवडणूक नसतानाही ते लोकांसाठी उपलब्ध होते, हेच त्यांच्या राजकारणाचं मूळ वैशिष्ट्य होतं। आणि म्हणूनच 1990 मध्ये जेव्हा ते पुन्हा रिंगणात उतरले तेव्हा लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, विजय झाला। आणि यावेळी मात्र गोपीनाथ मुंडेंनी मागे वळून पाहिलं नाही। 1990 ते 2004 सलग 4 टर्म आमदार, 2009 आणि 2014 खासदार, पण फक्त निवडणुका जिंकणं म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं काम नव्हतं। त्यांनी एक मोठं काम केलं, भाजपला महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं रुजवलं। ग्रामीण भागात, दलित समाजात, कामगारांमध्ये जिथे जिथे भाजपला पोहोचणं कठीण वाटत होतं तिथे तिथे गोपीनाथ मुंडे पोहोचले। प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी मिळून शिवसेना भाजप युती उभी केली। ती युती महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली आणि 1995 साली युती सरकार सत्तेवर आलं, तेव्हा गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले। पण इथे एक गोष्ट सांगायला हवी, भाजप सारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे नेते असूनही गोपीनाथ मुंडेंची प्रतिमा नेहमीच सर्वसमावेशक राहिली। महाराष्ट्रातल्या साखर कारखाना कामगारांची संघटना उभारणारा पहिला नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे। हे त्यांचं सामाजिक योगदान आजही अजरामर आहे। एक काळ असा होता जेव्हा लोक म्हणायचे गोपीनाथ मुंडे म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे गोपीनाथ मुंडे। पण इतकं सगळं करूनही पक्षात गोपीनाथ मुंडेंना नेहमी दुय्यम स्थान मिळालं। कोंडी होते अशी चर्चा व्हायच्या, मुंडे काँग्रेसमध्ये जाणार असंही विरोधक बोलायचे, पण गोपीनाथ मुंडेंनी कधीही भाजप सोडली नाही। विचार करा, ज्या पक्षाने तुम्हाला वारंवार दुखवलं, ज्या पक्षात तुमची कोंडी केली गेली, त्या पक्षात तुम्ही निष्ठेने राहाल का? बहुतेक जण नाहीच म्हणतील। पण गोपीनाथ मुंडे म्हणाले हो, कारण त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे फक्त सत्ता नव्हती, राजकारण म्हणजे जबाबदारी होती आणि ती जबाबदारी त्यांनी कधीही सोडली नाही। आयुष्यात माणसाला सगळ्यात जास्त दुखवतं ते म्हणजे जवळच्या माणसाचं जाणं, आणि गोपीनाथ मुंडेंच्या आयुष्यात हे वारंवार घडलं। 3 मे 2006 प्रमोद महाजन गेले, ज्या माणसाशी कॉलेजपासून मैत्री होती, ज्यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रात भाजप उभा केला, तोच मित्र अचानक निघून गेला। विरोधकांना वाटलं आता मुंडे खचतील, पण ते खचले नाहीत। त्यानंतर विलासराव देशमुख गेले, जे त्यांचे एकदम खास मित्र होते। राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असलेला पण आयुष्यात सगळ्यात जवळचा मित्र निघून गेला। आणि मग पुतणे धनंजय मुंडे यांनी काकांची साथ सोडली।
राष्ट्रवादीत गेले. एकट्या लढणाऱ्या माणसाची ती एकटेपणाची वेदना किती खोल असेल हे शब्दात सांगता येत नाही. पण गोपीनाथ मुंडे थांबले नाहीत, लढत राहिले, कारण त्यांना माहित होतं लोक अजूनही आहेत, महाराष्ट्र अजूनही आहे आणि काम अजूनही बाकी आहे. 2014 साली केंद्रात भाजपचं सरकार आलं, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर, इतक्या पराभवानंतर, इतक्या एकटेपणानंतर गोपीनाथ मुंडेंना केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपद मिळालं. बीडमध्ये फटाके वाजले, सर्व जनता कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, डोळ्यातून आनंदाश्रू झाले. सगळ्यांना वाटलं आता मुंडेंचा संघर्ष संपला, आता ते खऱ्या अर्थाने राज्य करतील. शपथविधी झाला, उत्साहात आणि आनंदात पार पडला. प्रत्येक बीडचा नागरिक दिल्लीत गेला होता. शपथ घेतल्यानंतर ते महाराष्ट्राकडे निघाले. कार्यकर्ते त्यांची वाट पाहत होते, पण ती भेट कधीच झाली नाही. 3 जून 2014 सकाळी 10:30 वाजता दिल्लीच्या मोतीबाग परिसरात एका कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. मागच्या सीटवर बसलेल्या गोपीनाथ मुंडेंना जबर मार लागला. एम्स मध्ये उपचार सुरू झाले. महाराष्ट्र श्वास रोखून बसला. टीव्ही समोर बसलेल्या कोट्यावधी लोकांनी प्रार्थना केली आणि सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी सांगितलं गोपीनाथ मुंडे नाहीत. ज्या दिवशी संघर्ष संपायला हवा होता त्याच दिवशी तो संघर्ष करणारा माणूस संपला. महाराष्ट्राने त्या दिवशी एक लोकनेता गमावला, बीडने एक आपला माणूस गमावला आणि लाखो कार्यकर्त्यांनी एक आधार गमावला. आज 12 वर्ष उलटून गेले. राजकारण बदललं, सरकार बदलली, नेते बदलले, पण बीडच्या मातीत अजूनही गोपीनाथ मुंडे जगतात. त्या साखर कारखान्यातल्या कामगारांच्या मनात अजूनही गोपीनाथ मुंडे जगतात. त्या कार्यकर्त्याच्या आठवणीत अजूनही गोपीनाथ मुंडे जगतात. कारण असे नेते शरीराने जगतात पण आत्म्याने कधीही जात नाहीत. नाथऱ्याच्या मातीत जन्मलेला एक सामान्य मुलगा जो दारिद्र्यातून उठला, संघर्षातून घडला, पराभवातून शिकला, एकटेपणातही लढला आणि शेवटी महाराष्ट्राच्या कोट्यावधी लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलं. हे नाव आहे स्वर्गीय गोपीनाथ गंगाराम मुंडे. त्यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त सत्य पे सत्ता चॅनलच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107